नमस्कार श्रोते हो. 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणून ओळखल्या जात असलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण सणाचा आजचा हा पवित्र दिवस. या दसरा सणाच्या निमित्तानं सर्वप्रथम आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा ही उक्ती सर्वज्ञात आहे. हा पराक्रमाचा आणि पौरुषाचा सण आहे. या दिवसाला विजयादशमी म्हणूनही संबोधलं जातं. अज्ञानावर ज्ञानानं, शत्रूवर पराक्रमानं, वैरी झालेल्या व्यक्तीवर प्रेमानं विजय मिळवण्याचा, तसंच यश आणि कीर्ती प्राप्त करण्याची महत्त्वाकांक्षा जागृत करण्याचा आजचा हा दिवस. अश्विन महिन्यात नवरात्रीनंतर येणारा हा 10वा दिवस आहे. याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला म्हणूनही याला विजयादशमी असं म्हणतात. आपली संस्कृती ही वीरतेची पूजक आहे. व्यक्ती आणि समाज यांच्यात वीरत्वाची भावना जागृत करण्यासाठी हा दिवस ओळखला जातो. याच दिवशी सायंकाळी आपट्याची पानं ही सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची पद्धत आहे. आपट्याची पानं देण्यासाठी एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या जातात. आजच्या बदललेल्या काळात अशा शुभेच्छा केवळ तांत्रिक माध्यमातून दिल्या जातात. मात्र पूर्वी परस्परांच्या घरी जाण्याच्या रीतीमुळे सामाजिक सौहार्दाचं वातावरण कायम राहण्यास मदत होत असे. सोनं लुटण्याच्या परंपरेमागे एक कथा सांगण्यात येते. वरतंतू ऋषींचा कौत्स नावाचा एक शिष्य होता. पूर्वी शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत असत. गुरुदक्षिणा म्हणून आपल्याला काय देऊ, आपण मागाल ती गुरुदक्षिणा मी देईन असं कौत्सानं गुरुजींना सांगितलं. गुरुजींनी शिष्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं. प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी याप्रमाणे 14 विषयांबद्दलच्या ज्ञानासाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा आणायला त्यांनी सांगितलं. यासाठी कौत्स रघुराजाकडे गेला. मात्र राजानं नेमका त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे तो निष्कांचन झालेला होता. वेदविद्या व्रतस्नातक गुरुदक्षिणेसाठी म्हणून आपल्याकडे आलेला आहे, त्यामुळे त्याला रिकाम्या हातानं परत जाऊ देणं योग्य होणार नाही असं रघुराजाला जाणवलं. त्यानं इंद्रावर स्वारी करण्याचं ठरवलं. इंद्राला रघुराजाचा पराक्रम ज्ञात होता. त्यानं कुबेराला हे सांगितलं. मग कुबेरानं आपट्याच्या पानांच्या आकाराची सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली. सुवर्ण मोहरांचा हा पाऊस शमी वृक्षावर झाला होता. शमी वृक्षानं वैभव दिलं. तसंच महाभारत काळात पांडवांनी आपली दिव्य अस्त्र शमी वृक्षावरच लपवून ठेवली होती, म्हणून शमी वृक्षाच्या पूजनाची प्रथा सुरू झाली आहे. कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन गुरुजींकडे गेला आणि गुरुदक्षिणा स्वीकारण्याची त्यांना विनंती केली. मात्र त्याची केवळ परीक्षा बघण्याचा हेतू असल्यानं ऋषींनी त्या स्वीकारण्यास नकार दिला. या सुवर्णमुद्रा कौत्सासाठी मागितलेल्या असल्यामुळं त्या परत घेण्यास राजानंही नकार दिला. त्या सुवर्णमुद्रा आपट्याच्या पानाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितलं गेलं. अनेकांनी त्या वृक्षाची पूजा केली आणि मग पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता, म्हणूनच त्या दिवसापासून या झाडाची पूजा करून सोन्याची नाणी लुटण्याची प्रथा सुरू झाली असं मानलं जातं. याचा आजच्या काळातला संदर्भ आपण लक्षात घ्यायला हवा. समाजातल्या संपन्न व्यक्तींनी गरजू व्यक्तींना मदत करण्याचा निश्चय करण्याचा संकल्प आजच्या दिवशी सोडला पाहिजे. आजच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याची ही प्रथा आहे. पूर्वीच्या काळी या प्रथेला वेगळी पार्श्वभूमी होती. मात्र आज वेगळ्या सीमोल्लंघनाची आवश्यकता आहे. आपल्या मनात अनेक चुकीच्या संकल्पना असल्यामुळे आपणच स्वतःला विशिष्ट बंधनांमध्ये अडकवून घेतलेलं असतं. त्यातून बाहेर पडण्याचा निर्धार हे सीमोल्लंघनच आहे. आपल्या समाजातल्या दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी आपल्या सुखासीन आयुष्याच्या चौकटीतून बाहेर पडून एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी होणं हे आजच्या काळातलं सीमोल्लंघनच ठरेल. समाज माध्यमांच्या वेढ्यात अडकून पडलेल्या सर्वांनीच सर्वांमध्ये पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष मिसळायला प्रारंभ करणं हेही आज खऱ्या अर्थानं सीमोल्लंघन ठरेल, यात कोणताही संदेह नाही.